महागाई वाढलीये. महागाईचा फटका आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतोय. पण थांबा थांबा, आता हे खर्च कमी नाही तर अजून वाढणार आहेत. उलट जून महिन्यापासून असे काही कडक नियम लागू झाले आहेत जे थेट तुमच्या खिशाला मोठी गात्री लावणार आहेत. जून महिन्याचे पहिले काही दिवस संपले असले तरी हे नियम संपूर्ण महिनाभर लागू राहणार आहेत. त्यामुळे अजूनही तुम्ही हे बदल जाणून घेतले नसतील तर हा व्हिडिओ मिस करणं महागात पडू शकतं. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसह नातेवाईकांना शेअर करा. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत. पाऊस, हिरवागार निसर्ग आणि जून महिना या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की वातावरण कसं प्रसन्न वाटतं ना. पण याच प्रसन्न वातावरणात एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून यूपीआय व्यवहारांच्या नियमांपर्यंत, एटीएम शुल्कांपासून पॅन कार्ड आणि बँकिंग व्यवहारांपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल लागू झालेत. सर्वात आधी बोलूयात ते यूपीआय व्यवहाराबद्दल. आज भारतात अनेक जण यूपीआय वापरतात. चहा असो, वडापाव किंवा मग शॉपिंग, सगळं काही एका QR कोडवर चालतं. आज परिस्थिती अशी झाली आहे की खिशात 500 रुपयांची नोट असली तरी लोक विचारतात, भाऊ स्कॅनर आहे का? पण याच डिजिटल सुविधेचा फायदा घेऊन स्कॅमर्सने धुमाकूळ घातलाय. बनावट QR कोड, फेक युजर नेम आणि खोट्या व्यापाऱ्यांच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येतात. याच पार्श्वभूमीवर NPCI कडून व्हेरीफाईड नेम ही प्रणाली लागू केली. म्हणजे आता पैसे पाठवताना समोरच्या व्यक्तीने कितीही फॅन्सी नाव ठेवलं असलं तरी त्याचं बँकेतलं खरं नाव तुम्हाला स्क्रीनवर स्पष्ट दिसेल. आहे की नाही भारी? यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा धोका टळेल आणि आपल्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहतील. आता वळूया स्वयंपाकघराकडे, म्हणजेच LPG गॅस सिलेंडरकडे. गृहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. महिन्याच्या 1 तारखेला गॅसचे भाव वर खाली होत असतात, पण घरगुती सिलेंडरचे भाव स्थिर राहणार आहेत. पण जर तुम्ही हॉटेलमध्ये खाण्याचे शौकीन असाल तर खिसा जरा जास्त सैल करावा लागणार आहे. कारण 19 किलोच्या व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल सिलेंडरचे दर तब्बल 42 रुपयांनी वाढलेत आणि छोट्या 5 किलोच्या सिलेंडरचे दर 11 रुपयांनी वाढलेत. त्यामुळे घरीच खा, कारण घरचं जेवण हे हेल्दी असतं. आता रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आपल्या मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन. जर तुम्ही या महिन्यात कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर सावधान. रेल्वे ट्रॅक अपग्रेडेशनच्या कामामुळे तब्बल 77 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींचे मार्ग बदललेत. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी घरातूनच M इंडिकेटरवर ट्रेनचं करंट स्टेटस तपासा, नाहीतर स्टेशनवर जाऊन खोळंबा व्हायचा. आता पॅन कार्डच्या नियमांकडे वळूयात. पॅन कार्ड बद्दल आयकर विभागाने एक मोठा बदल केलाय. आता छोट्या मोठ्या किंवा काही विशिष्ट व्यवहारांसाठी पॅन कार्डची कटकट नसेल. पण जर तुम्ही मोठी मालमत्ता खरेदी करत असाल किंवा मोठा आर्थिक व्यवहार करत असाल तर पॅन कार्ड अनिवार्य आहे. तसंच जुन्या फॉर्म 16च्या जागी आता फॉर्म 97 लागू होणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडेल की हा फॉर्म 16 काय असतो? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसायचं त्यांना मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी हा फॉर्म 16 भरून द्यावा लागायचा. पण त्याऐवजी आता फॉर्म 97 हा लागू होणार आहे. हे लक्षात ठेवा. आता बोलूयात सोलर क्षेत्राबद्दल. आता गावोगावी आपले शेतकरी बांधव, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सोलार सिस्टीम वापरत आहेत. पण वीज बिल वाचवायचं आहे ना, तर शेतकऱ्यांनो आणि व्यावसायिकांनो ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. सरकारने आता सोलारच्या नियमात बदल केलेत. यापुढे जर तुम्हाला सरकारी योजना किंवा सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त मान्यता प्राप्त आणि प्रमाणित म्हणजेच ALMM मंजूर सोलर मॉड्यूल्सच वापरावे लागणार आहेत. यामुळे सुरुवातीला सोलर पॅनल थोडे महाग वाटतील, पण दर्जेदार प्रोडक्ट्स मिळतील आणि तुमची फसवणूक होणार नाहीये. आता ऍडव्हान्स टॅक्सची डेडलाईन बघूयात. जर तुम्ही फ्रीलान्सर आहात, व्यापारी आहात किंवा तुम्हाला भाड्यातून चांगलं उत्पन्न मिळतंय आणि तुमचा टॅक्स 10,000 पेक्षा जास्त आहे तर 15 जून ही तारीख डायरीत नोट करून ठेवा. कारण या तारखेपर्यंत ऍडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता भरणं बंधनकारक ठरणार आहे. यासोबतच जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल
तर तीही महाग होणार आहे. आणि हो, एअर इंडिया आणि इंडिगोने पुढील 3 महिन्यांसाठी काही विमानांच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. त्यामुळे विमानाची तिकीटं महागणार आहेत. सो फ्लाईट बुकिंग जरा जपूनच करा. एकंदरीतच जून महिन्याची सुरुवात अनेक आर्थिक, बँकिंग आणि प्रशासकीय बदलांसह झाली आहे. काही गोष्टींनी दिलासा दिलाय तर काही गोष्टींनी खिशावर ताण आणलाय. त्यामुळे हे नियम माहिती असणं महत्वाचं आहे. या बदलांपैकी कोणता बदल तुमच्या खिशावर सर्वाधिक परिणाम करणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.